हॅलो, शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनल मध्ये. तर म्हणजे मला भरपूर वेळेस कमेंट आले की तुमच्या घराबद्दल थोडीशी माहिती द्या. तर आजचा व्हिडिओ त्यावरच असणार आहे. तर मला वेळच भेटत नव्हता ते शूट करायला. मला भेटलं तर मिस्टर घरात राहत नव्हते, तर ते पण आता बाहेर होते. मी त्यांना कॉल करून बोलून घेतलंय, ताईंकडे होते ते. तर तिकडे पण त्यांचं पण काम चालू आहे, स्लॅब वगैरे ठोकताय ना. तर त्याचं काम चालू आहे. मग त्यांना म्हटलं या, म्हणजे तुम्हाला सगळ्यांशी बोलायचंय 5-10 मिनिटं, कारण की सगळ्यांना ऐकायचंय. मला 1-2 ताईंनी कमेंट केली होती ना की घर कसं दिलं म्हणजे बांधायला वगैरे. तर सगळं त्यांना गरम झालंय, फॅन लावताय. पण मग व्हिडिओ मध्ये आवाज येतो ना, म्हणून मीच म्हटलं होतं की नका लावू म्हणून. तर आता ते तुमच्याशी बोलतील, तुम्हाला सांगतील की कसं घर दिलंय. मी पण सांगू शकत होते, पण तुम्हाला सागर दादांचं ऐकायला जरा जास्त आवडेल ना, त्यामुळे मग ते बोलतील तुमच्याशी. व्हिडिओ मध्ये आवाज येतो त्याचा, थोडस बारीक करते. बोला ना. बारीक कर ना. केला. तर आपण काम कसं दिलंय हे सगळ्यांना सांगायचंय. सर्वात पहिल्यांदा संध्या अक्काचं काम चालू झालं. त्यानंतर घरच्यांनी असंच बोलता बोलता विषय नाही, आपला खाली प्लॉट शिल्लक आहे तर आपण पण त्याच कॉन्ट्रॅक्टदाराला काम देऊ. तर त्याला आमचं कसं होतं की आम्हाला आहे ना पहिले घराचं काम द्यायचंच नव्हतं. आमचं शेड करायचं ठरलं होतं की पत्र्याचं शेड करायचं आणि ते भाड्याने द्यायचं, म्हणजे जागा इन्व्हेस्टमेंट होईल नाही का. तर मग आहे ना, पण मग घरातले आईंनी ते बोलले की सगळ्यांचा विचार झाला की शेड करायला पण 10 ते 11 लाख रुपये लागणार. 11 लाख रुपये लागणार. 10 ते 11 लाख रुपये लागणार होते. मग एवढ्या पैशांमधून अजून थोडेसे पैसे टाकले की घर होईल स्वतःच, आणि आपल्या म्हणजे कायमची आयुष्याची प्रॉपर्टी होऊन जाईल ती. त्यामुळे मग आम्ही तो डिसिजन घेतला घर करण्याचा. असे पण 11 लाख रुपये लागणार होते, आणि घर केलं की पिढ्यानपिढ्या ते चालतं. त्याच्यामुळं म्हणजे भरपूर ताईंची अशी पण कमेंट होती की ताई तुमचं एवढं छान हॉल आहे, एवढं छान घर आहे, तर तुम्ही का नवीन घर बांधताय, तुम्ही हे रेंटनी राहता का नाही. तर हे पण आमचं स्वतःच आहे आणि ते पण आम्ही स्वतःच बांधतोय. तर भरपूर म्हणजे सिटीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती की रेंट भरपूर असतात. तर आम्ही जरी खाली बांधलं तर हे वरचं जे आम्ही जुनं घरात राहतो ना, तर ते घर आम्ही रेंटने देणार आहे. तर म्हणजे याच्यात एवढं मोठं घर नाही देणार आहे, कारण की वर पण रूम आहे, खाली पण रूम आहे, इकडे पण हॉल आहे. तर एवढं कोणाला घ्यायला परवडणार पण नाही. तर आम्ही ना त्याच्यात डिवाइड करूनच मग भाडेकरांना देणार आहे असं ठरवलंय. पण आता घराचं काम व्हायला पण 1 ते 1.5 वर्ष लागेलच. एवढं नाही, एप्रिल पर्यंत काम होणार आहे आमचं. सगळे म्हणतील मी बडबड करते, तुम्ही पण सांगा सगळ्यांना काही. मी बोलत होतो, तू मध्ये बोलायला सुरुवात केली, मग मी थांबून घेतलं. ठीक आहे. सगळ्याचं काम बघून सर्वांना कामाची पद्धत आवडली कॉन्ट्रॅक्टदाराची. मग ठरल्याप्रमाणे त्याने त्यांचं जे अग्रीमेंट असतं ते आपल्याला अग्रीमेंट दाखवलं. त्याच्यात 6चं बांधकाम असतं, 9चं बांधकाम असतं. तर 6च्या बांधकामाचे रेट कमी होते, 9च्या बांधकामाचे रेट जास्त होते. तरी 6चं बांधकामाचे रेट त्यांनी 1350 लावले आणि 9चं बांधकामाचे रेट 1450 लावले. आता 100 रुपयाचा फरक होता. तर मग 9चं म्हणजे आपली जी बांधकाम आहे आपल्याला ते 4 मजल्यापर्यंत बांधकाम करता येईल असे आपण क्षमता ठेवलेली बांधकामाची. यामुळे आपण 9चं बांधकाम ठेवलं. तर कॉन्ट्रॅक्टदारला आपण सर्व त्याच्याकडे संपूर्ण प्रकारचं मटेरियल वगैरे सर्व म्हणजे स्टाईल वगैरे, फरशी वगैरे, मार्बल वगैरे सर्व चांगल्या क्वालिटीतलं. जवळपास त्यांनी मार्बलचा रेट 150 रुपये रेट दिलेला आहे. 150 रुपये ते 200 रुपयाच्या स्क्वेअर फुटाच्या त्यातलं मार्बल. फरशी त्यांनी दिले 4000 ते 4500 ब्रासची फरशी. त्याच्यानंतर त्यांनी पॉलिकेपची लाईट फिटिंग पॉलिकेप वायर मध्ये राहणार, लिग्रँडची राहणार, किंवा वाटलं तर तुम्हाला दुसरी पण चांगली असेल ती निवडू शकता. त्याच्यानंतर नळ फिटिंग ही आपली सुप्रीमची राहणार, 1000 लिटरची टँक देणार. सर्व रॅलिंग वगैरे सर्व स्टील रॅलिंग राहणार. पूर्ण ग्लास वगैरे वापरणार. खिडक्या सर्व जिंदालच्या खिडक्या वापरणार. मटेरियल सर्व जिंदालचं. ग्लास पूर्ण 2.5ची ग्लास वापरणार. त्यानंतर सर्व म्हणजे त्याच्याशी सर्व व्यवहार आपण अग्रीमेंट नुसार करून त्यांना आपण काम दिलेलं आहे आपल्या घराचं. आणि कसं आहे, काम तोडून जरी दिलं, आता त्यांचं कॉन्टॅक्ट असतं, आपल्याला मटेरियल महाग मिळतं, त्यांना स्वस्त मिळतं. जी गाडी आपल्याला 12,000ला मिळते ती गाडी त्यांना 8,000 मिळते. जी वीट आपल्याला 15 रुपयांनी भेटते
ती वीट त्यांना 13 रुपये 12.5 रुपयानेच भेटते. जे सिमेंटचे गुण आपल्याला 310 320 ने भेटते, ती सिमेंटचे गुण त्यांना 290 ने भेटते. जे स्टील आपल्याला 65 रुपये 68 रुपयांनी भेटतं ते त्यांना 61 60 रुपये असं भेटतं. त्याच्यामुळे त्यांचा जो मार्जिन असतो, कारण की त्यांचे कामं कायमच्या असतात. आपलं आपण कधीच्या नवर घर बांधतो, त्याच्यामुळे त्यांना देताना दुकानदार हा आपल्यापेक्षा 2 रुपये 4 रुपयांनी कमी देतो. त्यामुळे त्यांना त्याच्यात त्यांना भरपाई भेटून जाते. म्हणजे त्यांना 2-1 लाख रुपये आपल्या कामामध्ये 1-1.5 लाख रुपये आपल्या कामामध्ये भेटून जातात. तसं आपण जर प्रत्येक काम आपण करायचं म्हणल्यावर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जावं लागतं, प्रत्येक ठिकाणी हे करावं लागतं. सध्या कसं सध्या माझ्या मागं माझी धावपळ असते, अर्चना आता बिझी असते, आई दादाला काही एवढं आता वयामानाने होत नाही. त्यामुळे मग सर्व काम आपण तोडून दिलेलं आहे आणि साधारणतः 1400 स्क्वेअर पर्यंत आपलं काम जाणार आहे. साधारणतः 1400 स्क्वेअर खालचं, वरचं 1400 800. सध्या आपला खालचाच प्लॅन आहे आणि वर आता सध्या काही करायचं होतं डबल मजली, पण सध्या आता खालीच करायचंय. आणि दिवाळीनंतर आम्ही साथ दिली तर वर पण होईल. तुम्ही तशी साथ दिली पाहिजे आपल्याला. तर बघू आता पुढे काय होतंय ते. तर मिस्टरांनी एवढं सांगितलं, एवढं मी सांगू शकले नसते, कारण की मला स्टील सिमेंट एवढं काही भाव माहिती नाहीये. तर प्लॅन असा काढलेला आहे मिस्टरांनी की कोणता कोपरा येतो, वायव्य आग्नेय कोपरामध्ये किचन येतो, वायू कोपऱ्यामध्ये हॉल आहे ना, हॉल नाही, हॉल ईशान्य कोपऱ्यात हॉल येतो. ईशान्य म्हणजे ईशान्य आणि वायव्य असा मिळून येतो. वायव्य कोपऱ्यात पोर्च येतो, ईशान्य कोपऱ्यात हॉल येतो, नैऋत्य कोपऱ्यात आपले संडास बाथरूम वगैरे जातात आणि 2 बेडरूम आहे. सर्व वास्तुशास्त्रानुसार आहे. किचन वगैरे नैऋत्य कोपऱ्यातच जिना टाकलेला आहे ना. नैऋत्य कोपऱ्याने पश्चिम दिशेत मध्यस्थान, पश्चिम दिशेला जिना घेतलेला आहे फ्रंटला पोर्चला खेटून. म्हणजे मी प्लॅन म्हणजे गुरु जे आपल्याला आम्हाला गुरुंनी काढून दिलाय ना, त्यानुसारच मग आम्ही प्लॅन केलाय. कारण की हे घर आहे ना थोडंसं आमचं चुकलेलं आहे का, टॉयलेट वगैरे, म्हणजे टॉयलेट आमचं बरोबर आहे, फक्त त्याची टँक आहे सेप्टिक टँक ती चुकलेली, ती वायू कोपऱ्यात पाहिजे होती, तर ती नैऋत्य कोपऱ्यात आहे. तेच त्याचा दोष लागतो, त्यामुळे अडचणी येतात. त्यामुळे आम्ही आता आमच्या घरात अशी भरपूर सुधारणा करून घेतली, कारण की आई एक उपाय बघत असतात तुम्हाला माहिती, तर ते आम्ही करत असतो. तर पंडित मिश्रांच्या चॅनेलवरून आई ना कायम एक काहीतरी उपाय बघत असतात, युट्यूबवरच बघतात त्या, पण त्यांना पण एवढं काही माहित नाहीये. आणि मग त्यांनी बघितलं की ते मला सांगत असतात, मग आम्ही दोघी मिळून ते उपाय करत असतो, म्हणून घरात एवढं काही दोष वगैरे लागत नाही. तर मी मिस्टरांना तर बोलली की घर बांधताना आपण पूर्ण वास्तुशास्त्रानुसारच बांधायचंय. तर असाच आमचा प्लॅन आहे, पण पूर्ण घर कधीच वास्तुशास्त्रानुसार होत नाही. आमचं आहे म्हणजे अजून व्हायचंय, पण आमचं सर्व आम्ही गुरुला दाखवून कुठं काय चूक आहे का काय हे सर्व दाखवूनच आपण पूर्ण प्लॅन केलेला आहे. आणि पूर्णपणे वास्तू दोष कोणत्याही प्रकारे नाही, गुरुने असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानुसारच एरिया पण खूप सुंदर आहे, छान आहे. शिक्षक कॉलनी असल्यामुळे तिथला एरिया एकदम चांगला आहे, शांत आहे. मुलांच्या दृष्टिकोनातून, उद्या अंशूच्या दृष्टिकोनातून तिथला एरिया एकदम छान आहे. त्यामुळे मग आई ते पण बोलले की तिथं जाण्याचा डिसिजन. आणि एकदम असं घर आहे आणि असं घराला खेटूनच लगेच गार्डन होतंय. तर गार्डनला पण सुरुवात झालेली आहे, अजून काही झालेलं नाहीये ते, तर सुरुवात केलेली त्यांनी लगेच गार्डनला, म्हणजे घराजवळच आहे. तर मुलांना पण छान एरिया आहे तिथला, म्हणून मग खाली जाण्याचं म्हणजे नवीन घर बांधण्याचा आम्ही डिसिजन घेतला. कारण की मग ना इथं पण गल्लीमध्ये आता किती केलं तरी ही आमची गल्ली, मग शिवून त्यांच्या दृष्टिकोनातून ती जागा ते घर म्हणजे योग्य राहील. असं काही नाही का गल्लीत मुलं बिघडते, असं काही नाही. ते आपल्या पालनावर आता आपण मुलांवर कितपत लक्ष देतो, बिघडती वगैरे काही नाही. आपण किती लक्ष देतो याच्यावर सर्व असतात. असं पण मुलं चांगले आहे ना, आमचे मुलं गेटच्या आतच असतात. आमचा परिसर मोठा आहे, त्याच्यामुळे आमचा गेट लावलेला असतो. आमच्या गेट मध्येच आपले खेळायला पण मुलं नाहीच प्रत्येकाच्या मुलांना घरात तेवढा वेळ पण नाही. शिव आता सकाळी क्लासला जातो 8 ते 10 पर्यंत, त्याच्यानंतर 11 पासून 6 पर्यंत शाळा असते. तिकडून आल्यानंतर परत होमवर्क वगैरे, त्याच्यामुळे त्याच्यापाशी जास्त खेळायला वेळ नाही. थोडाफार मोबाईल बघतो, थोडाफार खेळतो, सायकल वगैरे, याच्या त्याच्याकडे टाइम पण नाहीये. आणि मुलांचं एक झालंय की मुलांना बाहेर एक वेळेस बाहेर खेळायला असलं तर चालेल, पण काय झालंय मुलांना मित्र कमी झाल्यामुळे ना
मुलं कंटिन्यू मोबाईल बघतात. आता तुम्ही अंशूचं उदाहरण घेतलं असाल, अंशूला पण थोडीशी मोबाईलची सवय आहे, कारण की शिवला नाही एवढी सवय. पण अंशूचं काय होतं, अंशूला 8 ते 11 शाळा राहते. 8 ते 11 स्कूल मधून आल्यानंतर तिची एक झोप झाली की दिवसभर घरी असते. त्याच्यामुळे ना मग तिला खेळायला कोणी जोडी नसतं. मुलांना जोडी पण पाहिजे कोणीतरी खेळायला, म्हणजे मुलं खेळतात. आली बघा, तिचं नाव घेतच आली. आणि मी तिच्याविषयी काही बोलले का तिला राग येतो. आणि आता शिवदादा आज घरी ना, आज म्हणून बघा क्लेचं काय केलंय त्यांनी, पूर्ण सगळे क्ले मिक्स करून टाकले. हा, अंशू सगळ्यांना दाखवती. सगळ्यांना हाय कर ना, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. तुमचंच इकडे ना आता. तर आता आपण व्हिडिओचा एंड करूया. तुम्हाला सगळ्यांना आपलं बोलणं म्हणजे मिस्टरांनी तुम्हाला जी काही माहिती दिली ती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत आणि उद्या कोणता व्हिडिओ येणार आहे सगळ्यांना माहिती आहे का? उद्या माझ्या माहेरच्या होम टूरचा व्हिडिओ येणार आहे. आता आम्ही तिकडे चाललोय. मिस्टर येत आहे सोबत. तर चला, बाय बाय.